प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. जुन्या भांडणाच्या कुरापतीतून नाशिक शहरातील शिंदे सेनेचा विभाग प्रमुख सुयश पाटील याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री दत्त चौक परिसरात घडली. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हल्लेखोर सुयश पाटील यांच्या कार्यालयाजवळ परिसरातील असल्याचे कळते. जखमी सुयश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल पार्कच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स समोर मोटारसायकलवर बसलेले असताना पंकज सोनवणे, विजय कांची, वैभव निकम यांच्यासह 4 ते 5 जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश पाटील गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव देखील झाला आहे. यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाची मोडतोड व नासधूस केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदत करत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. सदर हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती आता समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. सदर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.